भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये काहीसा तणाव पाहायला मिळतोय। कारण मुंबई महानगरपालिकेनं अमित शहांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स हे उतरवलेले आहेत। भाजपनं ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली होती, परंतु हीच पोस्टरबाजी शिवसेनेनं आता उतरवलेली आहे। पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले खाली काढण्यात आलेले आहेत। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, कुठे कुठेही कारवाई करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेकडनं? हे जे आपण पोस्टर बघतोय, हे जे फोटो बघतोय त्याच्यामध्ये जी कारवाई आहे ती पेडर रोड इथली कारवाई आहे। आणि संपूर्ण पेडर रोड जितके काही पोस्टर होते अमित शहा यांचे जे विजेच्या खांबाला लावले होते ते सगळे काढण्यात आलेले आहेत। आणि त्यावेळीचे हे फोटो काही लोकांनी काढले होते। तर म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये सध्या अमित शहा यांचे पोस्टर लावलेले आहेत। त्यांच्या स्वागताचे वेगवेगळ्या बीजेपीच्या नेत्यांनी आपापल्या परीने हे पोस्टर लावलेले आहेत। त्याच्यावर देखील वेगवेगळ्या विभागांमध्ये मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। आणि खरं म्हणजे ही जी कारवाई आहे ती नेमकी कोणासाठी आहे, कशासाठी केली गेली आहे ते देखील सांगण्यात येत नाहीये। पण याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला दिसून येतं की शिवसेना बीजेपी यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, जो अंतर्गत संघर्ष आहे तो याच्यामधून दिसून येतोय। आणि अमित शहा यांच्या स्वागताचे पोस्टर कदाचित त्याच दृष्टीने काढले असावे असं देखील सांगण्यात येते। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। तर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याआधीच हे पोस्टर्स उतरवण्यात आलेत।